नमस्ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हे जे काही तुम्हाला दिसतं यावरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. हे आहे आम्ही बेसनाचे लाडू केले होते आणि हे बघू शकता तुम्ही, हे लाडू केलेले सगळे असे खाली वितळल्यासारखे झालेत, कारण याचं तुम्हालाही कळू शकतं की याच्यात काहीतरी प्रमाणामध्ये बिघाड झालेला आहे. तसं बघायला गेलं तर हे तुपातले लाडू आहेत आणि याच्यामध्ये मे बी तुपाचं प्रमाण जास्त झालेलं आहे. हा लाडू आम्ही वळून वगैरे सगळे ठेवले, पण उचलताना म्हणा किंवा एवढे पातळ झाले ना की मी आता एक व्हिडिओ केलेला नाही आहे, जेव्हा आम्ही ह्याला बर्नीमध्ये भरले तर ते अक्षरशः म्हणजे पूर्ण एकजीवच झालेले होते. तर म्हणलं आता यावरती काय उपाय करावा. मग म्हणलं चला एक उपाय करून बघूयात. आता तोच उपाय आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. कदाचित तो तुम्हालाही उपयोगाला येऊ शकतो. चला तर मग सुरू करूयात. सध्या आम्हाला बेसनाच्या लाडूचं प्रमाण म्हणजे आम्ही असंच घेतलेलं होतं. तर त्यासाठी आम्ही म्हणजे इथे एक अगोदर 2 वाटे मी भाजून घेते हे बेसन. ते पण याच्यामध्ये काही तूप वगैरे टाकायचं ॲड करायचं नाही. आपल्याला हे बेसन सुक्कं भाजून घ्यायचं आहे आणि हे बेसन खरपूस वास येईपर्यंत भाजायचं आहे. तुम्ही बघू शकता हे थोडंसं लालवट व्हायला आलेलं आहे. बेसनचं पीठ थंड झाल्यानंतरच मग आपल्याला ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. कारण गरम जर टाकलं तुम्ही तर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये आम्ही साखर वगैरे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेलं असतानासुद्धा ते पातळ झालेत. तर तुम्ही बघू शकता हे आपण थोडं थोडं बेसन त्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत. हे पूर्णपणे सध्याला मऊस आहे. तर आपण चला आता हे मिक्स करून याचे लाडू वळायला घेऊयात. गरज वाटली तर आपण यामध्ये थोडीशी साखर ॲड करू शकतो. फक्त तुम्ही टेस्ट करून बघा. जर तुमच्या ह्याच्यामध्ये अगोदरच्या लाडवांमध्ये जर साखर असेल तर तुम्हाला टाकायची गरज नाही आहे. पण जर तुम्ही त्यामध्ये अजून भाजलेलं बेसन ॲड करताय तर तुम्हाला यात थोडीशी साखर मिक्स करायची गरज आहे. पूर्णपणे सगळं मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हे मिश्रण. हे बघा हे सगळं मिक्स झाल्यानंतर असं झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊयात आणि बघूयात की व्यवस्थित लाडू होत आहेत का. आता तुम्ही बघू शकता हे छान व्यवस्थित प्रकारे वळले जातात लाडू आणि तुपातले असल्यामुळे हे असेच थोडे पेड्यासारखे मऊस लागणार आहेत. तर हे बघा सगळे काही बेसनाचे लाडू करून तयार आहेत. आता याच्यावरती तुम्ही गार्निशिंगसाठी काजू वगैरे लावू शकता. पण जर तुमचे बेसनचे लाडू बिघडलेच असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुमचे व्यवस्थित होतील, घाबरून जायची गरज नाही. तर बेसनाचे लाडू जर बिघडले तर तुम्ही त्यात बेसन बिना तुपाचं वगैरे भाजून टाकू शकता. किंवा जर तुमच्याकडे डाळ किंवा ज्याला आम्ही मराठवाड्यामध्ये डाळवं म्हणतो ते सुद्धा तुम्ही थोडंसं भाजून त्याला असं छोटंसं बारीकसं वाटून तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. फक्त तुम्हाला त्याचं प्रमाण बघायचं आहे की साखर पण त्यामध्ये ॲड करायची आहे की नाही. फक्त तुम्ही बेसन किंवा डाळवं ॲड करायचं नाही आहे. तर त्यामध्ये जर तुमच्या गरजेनुसार चवीनुसार तुम्ही गोड खात असाल किंवा कमी गोड खात असाल त्याप्रमाणे तुम्हाला साखरेचं तुमच्याकडे पण जर अशाच काही नवीन नवीन आयडिया असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा ते उपयोगाला पडतील. आणि हा प्रयोग मी स्वतः घरी करून बघितला, त्यामुळे खूप छान होतात लाडू बिघडल्यानंतरसुद्धा. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि सांगा की तुमचे बिघडलेले लाडू नीट झालेत की नाही. ओके. तर भेटू आपण नंतरच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू. धन्यवाद.